सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. पांडुरंगा करू प्रथम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वर, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवांचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया, दंडवत तुझी पाया, संपाद्य ज्ञानांच विदाय भक्ती. विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. विठ्ठल विठ्ठल सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. आदर्श मानवी जीवनासाठी एक सर्वोत्तम दिशा असणारे भगवत पूज्यपाद विश्वोद्धारक विश्वकल्याण मूर्ती श्रीमंत श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा नामाचं श्रेष्ठत्व सामर्थ्य प्रतिपादन करणारा एक संकट विमोचक असा अभंग आजच्या चिंतन सेवेकरता. विठ्ठल विठ्ठल. अखिल कोटी ब्रह्मांड नायक, अकारण करुणा वृणालय भक्तवात्सील कल्पतरू, अखिल गुण निधान भक्तवत्सल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीनाथाच्या असीम कृपेने, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांच्या कृपेने, जगद्गुरु तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताबाईंच्या कृपेने, संत सकाराम महाराज संप्रदायाचे थोर उपासक वासुदेव बाबा, गोरवरे नतुसिंह बाबा, मोठे बाबांच्या कृपाशीर्वादाने, सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्यातून, कार्यकारी मंडळींच्या प्रयत्नातून केडीवेळी या पवित्र पावन भूमीमध्ये ज्ञानेश्वरी पारायणाच्या त्रिपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं विठ्ठल नामजप लिखित 1.5 कोटी या उत्सवाच्या निमित्तानं भक्तीचा परमार्थाचा ओलावा असणाऱ्या पारमार्थिक आणि क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक आगळी वेगळी ओळख ज्या भूमीने निर्माण केलेली आहे, अशा या पवित्र भूमीमध्ये वैकुंठवासी श्री गुरु नतुसिंह बाबांच्या द्वारा संस्थापित आध्यात्मिक ज्ञान प्रचार दौऱ्याचा हा भव्य आणि दिव्य उत्सव. विठ्ठल विठ्ठल. या उत्सवाच्या 5व्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये आपण आहोत. अतिशय गोड नियोजन गुरुवर्य वारकरी संप्रदायाची भगवी पत्ता खांद्यावरती घेऊन प्रचार आणि प्रसाराचं अविरतपणे कार्य करणारं आम्हा सर्वांचं गोड व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आरूबाबांच्या मार्गदर्शनाखाली
इथला हा गोड उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहेत. खरं तर प्रत्येक जण बाबांचं वर्णन करतं आणि बाबांना ते काही आवडत नाही, पण बाबांच्या वाणीमध्ये काय प्रासादिकता असेल सांगता येत नाही. एक वाक्य सांगेल, खरं तर त्यांना आवडणार नाही, पण माफी मागतो. आमच्याकडे एका व्यक्तीनं खूप गोड मला विचारलं, महाराज आरूबाबांची वाणी, आरूबाबांचा आवाज गोड आहे, अंतःकरणापर्यंत जाऊन पोचतो, याचं कारण काय हो? अनेकांचे आम्ही आवाज ऐकलेत, पण हृदयाचा ठाव घेतो आरूबाबांचा आवाज. मी एक वाक्य त्यांच्याबद्दल ऐकलं होतं मोठ्या कीर्तनकाराच्या मुखातून. मी त्याला असं सांगितलं, बाबा वासुदेव आपलं आरूबाबांचा आवाज मुळातच गोड आहे, म्हणून तो कानांना गोड वाटतो, आणि आरूबाबांचा आवाज हा साधनेचा आवाज आहे, म्हणून अंतःकरणापर्यंत जाऊन पोचतो. संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे आम्ही सर्व ज्ञानोबारांचे उपासक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं नामनिर्देश करणं शक्य नाही. सर्वांच्या चरणावरती माझा नतमस्तक करतो. हे गुरुवर्य तुळशाम बाबा आहेत. खरं तर ज्यांनी माझ्या मृदंगाचा पाया रोवण्याचा प्रयत्न केला बाबा आहेत, मोठे बाबा आहेत, आधी पण सर्व मंडळी आहेत. आणि खरं तर महाराजांचं वर्णन केलंच पाहिजे, नानांचं, चंदू नानांचं. खरं तर आमची एकलव्यासारखी जोडी आहे. पण नाद ब्रह्माच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची सेवा करणारं एक गोड व्यक्तिमत्व कोण असतील? मृदंग सेवक चंदू नाना पांचाळ. सर्वांना आवडणारे व्यक्ती. विशेषतः सांगू का? विशेषतः सांगू महाराजांची? कलाकार खूप मंडळी आहे, पण ते जे कलाकार नसतील ना, त्यांच्या अंगाचा वारा सुद्धा ती कलाकार मंडळी लागू देत नाही. पण आमचं चंदू नाना पांचाळ एवढं गोड व्यक्तिमत्व आहे महाराज, सर्वांच्या अंतकरणात ताईत होऊन बसलोय. याचं कारण त्यांचा स्वभाव आहे. सर्वांना धरून चालणारे व्यक्तिमत्व आहेत. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना वंदन करतो आणि अभंगाचं चिंतन करण्याचा एक छोटा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. आजचं चिंतन हे जगदविख्यात जगद्गुरु तुकोबारायांचं. बघा, ऐकताय आपण, मी जास्त वेळ घेणार नाही, घड्याळ पुढे चाललंय. या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये 13 गोष्टी सुभाषितकार दुर्लभ सांगतायत. एक गोड सुभाषित आहे. गुरुवारे संतवीर बंडातात्या कराडकर यांनी एक सदाचार मकरंद नावाचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. एक गोड सुभाषित आहे. त्यामध्ये सुभाषित सांगते, प्रपंचामध्ये 13 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. कुठल्या 13 गोष्टी आहेत? मानुष्यम, वरवंश जन्म विभवाः, दीर्घ आयु, आरोग्यता, सन्मित्र, सुसुता, सती प्रियतमा, भक्तिश्च नारायणी, विद्वत्वम, सुजनत्वम, इंद्रिय निग्रह, सत्पात्रे दानम्रती, एतत्त्रयोदश गुणा संसारीनो दुर्लभ. या प्रपंचामध्ये या 13 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. जास्त काय डोक्याला ताण देऊ नका, सांगतो मी तुम्हाला. अतिशय दुर्लभ आहे. आता माझ्या बाबांचं, आरूबाबांचं वाक्य आखाड्यामध्ये उतरला ना, कोणाचा विचार करायचा नाही. विठाला विठाला. 13 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. पण या 13 गोष्टीपैकी सर्वात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ते मनुष्य जन्म प्राप्त होणं. तारुण्याच्या उंबरठ्यावरती उभे असले तरुण मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने आहेत. मी विनंती करेल, आता एकदा तरी या मनुष्य जन्माचा विचार केला पाहिजे. अतिशय दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? महाराज एका न्यायाने सांगतात. कुठला न्याय हो? आंधळा माणूस नदीच्या काठावरती टाळी वाजवत बसावा. आंधळा असावा, नदीच्या काठावरती टाळी वाजवत बसावा, आणि कुणाच्या हातात न सापडणारा कावळा अचानक आंधळ्या माणसाच्या हातात सापडावा ना, त्या प्रकारे हा नरदेव तुम्हा आम्हाला मिळाला.
मनुष्य जन्म प्राप्त होणं अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. विवाह दीर्घ आयु भरपूर आयुष्य मिळणं सुद्धा कलियुगामध्ये दुर्लभ होत चाललंय. आरोग्यता चांगलं आरोग्य मिळणं सुद्धा कलियुगामध्ये दुर्लभ आहे. बहुतांश तरुण मंडळी बसलेली आहेत. मी विनंती करेन, सध्याच्या काळामध्ये पैसा कमवणं फार मोठी जबाबदारी नाहीये. अन्न मान धन प्रारब्ध आधी नाही. तुमच्या प्रारब्धामध्ये जेवढा मान आहे, जेवढं अन्न आहे, जेवढं धन आहे, ते तुम्हाला प्राप्त होईलच. सध्याच्या काळामध्ये सर्वात मोठी जबाबदारी आहे ते आरोग्य सांभाळणं. शेतकरी वर्ग आहे संपूर्ण. एखादं शस्त्र गंजू नये असं वाटत असेल तर काय करतो शेतकरी? काय करतो? त्याला धार लावतो, त्याला पाजवण्याचा प्रयत्न करतो ना. तसं हे शरीर खराब होऊ नये असं जर वाटत असेल, या शरीराला गरज आहे ती आहाराची, या शरीराला गरज आहे ती विहाराची, या शरीराला गरज आहे ती प्राणायामाची, योगाची, मनशांतीची, संगतीची, परमार्थाची. दादा, शरीर काही खाण्यासाठी नाहीये. शरीर केव्हाही खाण्यासाठी नाहीये. आपण सोडून फक्त शरीर केव्हाही खाण्यासाठी नाही, काही खाण्यासाठी नाहीये. दादा, महाराजांचं गोड प्रमाण आहे हो. आहार कसा असावा? कुठं फिरायला गेलं पाहिजे? खरं तर या गावातल्या प्रत्येक तरुणानं पर्यटन करायचं असेल तर गड कोट किल्ल्यांचं पर्यटन केलं पाहिजे. पर्यटन करायचं असेल तर तीर्थक्षेत्रांचंच पर्यटन केलं पाहिजे, की ज्या माध्यमातून एक ऊर्जा माणसाला प्राप्त होत असते. अशा ठिकाणी माणसाचं फिरणं असलं पाहिजे. आहारही सात्विक असला पाहिजे. युक्त आहार विहार, युक्त आहार संतांचं काय दूरदर्शी विचार असेल हो. आरोग्यही चांगलं राहिलं पाहिजे आणि पुण्याचीही प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून 15 दिवसाला एक एकादशी, अशा 24 एकादशांचं व्रत आमच्या साधू संतांनी घालून दिलं जातं. काय दूरदर्शी विचार असेल. म्हणून आमचे व्रत वैकल्यांमध्ये अध्यात्माबरोबर विज्ञान सुद्धा दडलेलं आहे. जगातल्या सर्व वस्तू घरामध्ये उपलब्ध आहेत. त्या वस्तूंचा आनंद तेव्हाच घेता येतो जेव्हा शरीर चांगलं असेल. म्हणून शरीर चांगलं असलं पाहिजे बरं का. आणि मनाची फिटनेसला सुद्धा असली पाहिजे. विनंती करेल तुम्हाला, शरीराच्या फिटनेस करता जसं तुम्ही जिम मध्ये जातात ना, तसं मनाच्या फिटनेस करता सुद्धा छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचलं पाहिजे. विडाल विडाल दीर्घ आयु, आरोग्यता, चांगलं आरोग्य मिळणं सुद्धा दुर्लभ होत चाललं सध्याच्या काळामध्ये. आरोग्यता, सन्मित्र, हे जे सुभाषित आहे ना, अतिशय गोड आहे. सन्मित्र बरं का तरुण मंडळी, चांगला मित्र ही प्रपंचामध्ये असला पाहिजे. गोड मित्र असला पाहिजे. दिवा चांदीचा आहे का सोन्याचा हे महत्वाचं नाही. बघा, ऐकताय आपण? दिवा चांदीचा आहे का सोन्याचा हे महत्वाचं नाही. तो प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे. तसं मित्र गरीब आहे का श्रीमंत हे महत्वाचं नाही. तो संकटात किती कामाला येतो हे महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. मित्र असावा किंवा मित्रता असावी ती फुलं आणि फुलातल्या सुगंधासारखी, जी एकमेकापासून कधी बाजूला जात नाही. मित्रता असावी सूर्य आणि प्रकाशासारखी, जी एकमेकापासून कधी विभक्त होत नाही. मित्रता असावी झाड आणि सावलीसारखी, एकमेकापासून कधी बाजूला जात नाही. सध्या युट्यूब प्रत्येक जण वापरत आहे. प्राध्यापक अनंत राऊत यांची गोड शब्दरचना आहे. मी संदर्भ म्हणून सांगतो बरं का, प्रमाण म्हणून बोलत नाही. संदर्भ म्हणून सांगतोय. प्राध्यापक अनंत राऊत यांची गोड कविता युट्यूबला. मित्र कसा असावा, कसा असावा मित्र.
खूप छान शब्दरचना आहेत. संदर्भ म्हणून बोलतोय. मला जाणीव आहे मी मोठ्या गादीवरती उभा आहे आणि मोठ्या परंपरेमध्ये. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्या मधी गारव्या सारखा. एक तरी मित्र जीवनामध्ये असावा की जीवनातलं जे सुख आणि दुःख त्याच्याजवळ शेअर करता येईल. विडल विडल छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये उभं केलं ना, ते केवळ आणि केवळ मित्रतेच्या जोरावरती. दादा, एकच मित्र जीवनामध्ये असावा, एक सन मित्र, चांगला मित्र असावा. नाही तर आज मित्र मित्राचा घात करतोय. तुम्ही मीडियाच्या माध्यमातून, पेपराच्या माध्यमातून पाहता. सन मित्र, चांगला मित्र असावा. सुसुता, चांगली मुलंही प्रपंचामध्ये असावी. बघा ना आपल्या गावातली किती मुलं गोड आहेत ना, किती छान आहे. एक चांगली संतती प्रपंचामध्ये असावी. प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतं, फार माझ्या मुलानं कमवून आणावं. कुठल्या आई वडिलांना वाटत नाही हो. बघा तरुण मंडळी, प्रत्येक आई वडिलांचं एकच स्वप्न असतं, एक आदर्श जीवन तो जीवनामध्ये जगला पाहिजे. जीवन जगत असताना त्याचा कुठं पाय घसरता कामा नये. प्रत्येक आई वडिलांचं एवढंच स्वप्न असतं. नाही तर सध्याची पिढी नैतिक दारिद्र्यामध्ये वाढते मंडळी. 18, 20, 22 वर्ष वयोगटातील मुलं अत्याचार, दरोडे, खून, बलात्कार, चोऱ्या असे कितीतरी प्रकरणामध्ये अडकत असताना दिसत आहेत. हे एक दुर्दैवी चित्र या महाराष्ट्रामध्ये. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असताना सुद्धा 18, 20, 22 वर्ष वयोगटातील मुलं नको त्या प्रकरणामध्ये अडकत असताना दिसत आहेत. हे खेदाचं चित्र आहे, तुम्ही बघताय. याचं एकमेव कारण आजची तरुण पिढी, माझं वाक्य अतिशय IMP असेल, याचं एकमेव कारण आजची तरुण पिढी अध्यात्मापासून, परमार्थापासून, संत विचारापासून दूर चालली. परिणाम नैराश्य जीवनामध्ये येत आहेत आणि आजची तरुण पिढी आत्महत्येपर्यंत पोहोचते. हे खेदाचं चित्र आहे. आई माता भगिनी बसलेल्या आहेत. मला सिंधुताई सपकाळ यांचं गोड वाक्य आठवतंय. गुरुवारी आरू बाबांनी माईंना आणलं होतं बोरी अरब नावाच्या गावामध्ये. फार मोठा उत्सव, नामजप महोत्सव त्या ठिकाणी संपन्न झाला. 25वं वर्ष होतं. ताई व्याख्यानमालेच्या निमित्तानं, माई त्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं त्या ठिकाणी आला होता. गोड वाक्य माईने वापरलं होतं, मातीचा गोळा ओला असला ना तरच आकार देता येतो. मातीचा गोळा ओला असला ना तरच आकार देता येतो, वाळल्यानंतर आकार देता येत नाही. बरं का? विडल विडल. स्वामी विवेकानंद सांगायचे, एक तर रोपटं असल्यानंतर त्याला खत पाणी घालणं योग्य आहे. त्याचा वटवृक्ष झाल्यानंतर त्याला खत पाणी घालून काही उपयोग नाही. शेतकरी वर्ग आहेत, 4-6 महिन्याचं कपाशीचं पीक असतं महाराज. किती काळजी करतो मनुष्य, किती काळजी करतो ना त्याची. वेळोवेळी मशागत असेल, खत असेल, निंदणी असेल, किती मशागत करतो. 4-6 महिन्याचं पीक असतं. 100 वर्षापर्यंत राहणारे मनुष्याचं पीक आहे. दादा, कशा प्रकारे घडवलं पाहिजे. विडल विडल. अवघड आहे महाराज. वैचारिक दृष्टिकोन अतिशय बदलत चाललाय आजच्या तरुणांचा. सोशल मीडियामुळे काय झालं, गुरुजी पोऱ्याला सांगतात, का रे बाळ्या, जर भगवान परमात्मा तुला प्रसन्न झाले, नीट आहे का, सध्या 5G चालू आहे बरं का, 4G नाही. गुरुजी म्हणायचे, बाळ्या, जर भगवान परमात्मा तुला प्रसन्न झाले आणि त्याने 2 वर तुझ्या समोर ठेवले, एक बुद्धी आणि पैसा, तू काय मागशील. पोरगा म्हटलं, गुरुजी मी पैसे मागेल, मला पैसे आवडतात. गुरुजी म्हणतात, तुला कळतं का, तुझं वय काय आहे, 11-12 वर्षाचा तू काय मागितलं पाहिजे देवाकडे. नाही गुरुजी मला पैसे आवडतात, मी पैसे मागेल. गुरुजीचा विचार संपला. तुझा पोरगा गुरुजीला विचारतो, गुरुजी माझ्यासारखे देव तुम्हाला प्रसन्न झाले आणि त्याने 2 वर तुमच्या समोर ठेवले, एक बुद्धी आणि पैसा, तुम्ही काय मागणार. आता गुरुजी म्हणताय, बाळ्या मी बुद्धी मागेल. पोरगा म्हणतो, बरोबर आहे गुरुजी, ज्याच्याकडे जे नसतं त्यांना तेच मागायचं असतं. सध्या मी विचारलं असतं इथल्या तरुणांना बरंचसं, पण यातली माझी अशी अद्दल घडवली आहे तेव्हापासून मी विचारणं बंद केलेलं आहे. अवघड आहे कार्यक्रम तेव्हापासून. ना आपण होतेच तिथं, आता तो मोठा झाला असेल जरा. अवघड कार्यक्रम आहे, नादी लागेल नाही पुरत. सुसुता, चांगली संतती असावी. मी तरुणांना विनंती करसेल, आई वडिलांच्या विचारानुसार वागण्याचा प्रयत्न या खेडीवेळेतल्या प्रत्येक तरुणानं केला पाहिजे. ही भूमी सामान्य नाही दादा, ही परमार्थाची भूमी आहे. ही सामान्य भूमीने संतांच्या चरण रजाने पवित्र आणि पावन झालेली भूमी आहे. इथल्या भूमीमध्ये क्रांतीची मशाल पेटली पाहिजे महाराज. विडाला विडाला
एक संघटनेच्या माध्यमातून इथल्या तरुणाने एक वेगळी क्रांती करणं काळाची गरज असेल, याचा विचार या गावातल्या प्रत्येक तरुणानं करणं काळाची गरज आहे. सन्मित्र, सुसुता, सती प्रियतमा, चांगली पत्नी प्रपंचामध्ये असली पाहिजे. आमचं बरं आहे बाबा असले तुम्ही सुसुता बरं का. मार खरंच ना, 8-8, 10-10 दिवस बाहेर असतोय, संसार सांभाळतायत, खरंच मानव आहे. त्यांनाही खरंच त्यांनाही धन्यवाद दिलाच पाहिजे. आपण त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. सुसुता चांगली पत्नी प्रपंचामध्ये असावी. मेहकर नावाचा तालुका आहे, पिक्चरही निघाला त्या माऊलीवरती. लता भगवान करे नावाची स्त्री, माहित आहे ना. माझ्या बहिणींना एक गोड विचार असेल, संसारामध्ये चढ उतार चालू असतात बरं का, पण संसारामध्ये समाधान बिघडता कामा नये. लता भगवान करे नावाची स्त्री होती, आहे 62 वर्षाचं वय. पती आजारी पडले, पतीच्या आरोग्याकरता दुरुस्त करण्यासाठी पैसे नव्हते. बारामतीच्या मॅरेथॉन स्पर्धेची बातमी माऊलीला कळाली. बारामतीच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 65 वर्षाची लता भगवान करे नावाची स्त्री सहभाग घेते, मॅरेथॉन जिंकते. जिंकलेल्या पैशातून पतीचं आरोग्य दुरुस्त करते. हे एक गोड वाक्य परत सिंधुताईंचं सांगेल. त्याच भाषणामध्ये मी ऐकलेलं बोरी अरबला. सिंधुताई सपकाळ असं म्हणायच्या, विदर्भाच्या मातीतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या असं वाटत असेल तर धर्मपत्नीच्या 2 शब्दांची गरज आहे. मालक झाला ना कर्ज मालक, होऊ द्या मालक, चिंता करू नका, कष्ट करू मालक. 2 भाकरी लागतात, अर्ध्या भाकरीवरती दिवस काढू मालक. 2 मुलं आहे मालक, मुलांसाठी जगायचंय हो. किती संकट आले तरी येऊ द्या ना मालक, आम्ही संकट काळामध्ये तुमच्या सोबत उभे राहू, खंबीरतेने उभे राहू. धर्मपत्नीचे 2 शब्द सुद्धा शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबू शकतात. म्हणजे तुमचा पाठिंबा नाही आम्हाला. काय झालं, मित्र मित्राला म्हणतो, ऐका, मित्र मित्राला म्हणतो, मित्रा भांडण झाल्यानंतर पत्नी माहेरी जाते रे. भांडण झाल्यानंतर पत्नी माहेरी जाते. ज्या मित्राला तो मित्र म्हणतो, मित्र तुझं बरं आहे भाऊ, तुझं बरं आहे. अरे भांडण झाल्यानंतर तुझी पत्नी माहेरी तरी जाते, पण माझं आणि माझ्या पत्नीचं भांडण झालं ना, माझी पत्नी माहेरी जात नाही, माहेरचे सगळे इकडे घेऊन येते म्हणे. नाथ महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज स्वतःच्या धर्मपत्नीचं वर्णन साधकांकडे करायचे. मला पत्नीच्या रूपानं घरामध्ये संतांचा संघ मिळाला. विठाला विठाला हरी विठ्ठल. नाना पती पत्नींच्या भांडणामध्ये कधी पडू नये बरं का. काय झालं, घडलेला प्रसंग. मी शांतीनगरमध्ये राहतो. बाबा येतात अरे बाबा माझ्याकडे, बरेच संत मंडळी असतात. मी तो फ्लॅट विकला, उंच होता, पण त्या फ्लॅटमध्ये की नाही खाली एक असं बोदवड तालुक्यातला एक परिवार, मलकापूर तालुक्यातला एक परिवार होता. मलकापूर बँकेमध्ये नोकरीला होतले. संसार कुठल्याही संसारामध्ये फुललेलं नव्हतं. त्यांचे 2 जण होते. एक दिवस कडाक्याचं भांडण झालं त्यांचं बरं का, घडलेलं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर तिला राग आला, त्यालाही राग आला. महाराज त्याने सांगितलं आताच निघून जा माहेरी. तिलाही राग आलेला. महाराज ती सांगितले द्या सोडून, स्वतःच्या आई वडिलांना काही स्वतःची मुलं जड नसतात, द्या सोडून. 2:30ची पॅसेंजर असते, वर्धा पॅसेंजर, दुपारी. त्या वर्धा पॅसेंजर असते. तो तिला सोडण्यासाठी प्लॅटफॉर्मवरती येतोय. गाडीला 2-5 मिनिटाचा अवकाश असतो. ती गाडीमध्ये चढते, खिडकीजवळ येऊन बसते. डोळ्यातून अश्रूच्या धारा गळतायत. मालक तिचा मालक प्लॅटफॉर्मवरती उभा आहे, खिडकीजवळच कोणाशी बोलत नाही. पण स्त्रीचं अंतकरण अतिशय कोमल असतं. महाराज स्वतःच बोलते, मालक डोळ्यातून अश्रू गळतायत, मालक जाते बरं का आता, कधी येईल सांगता येत नाही. खारी खोबऱ्याचे लाडू करून ठेवलेल्या डब्यामध्ये रोज 1-1 लाडू खात जा. नावीचा लाडू डायरेक्ट केळी वेळीत खात जा. आरोग्याची काळजी घ्या, डायबिटीज आहे. तो म्हणतो एवढी काळजी करते तर जाते कशाला. ती म्हणते हो माझी कुठे जायची इच्छा आहे. असं कुठं असतं का, भांडण झाल्याचं लगेच सोडून द्यायचं असतं का, असं कुठं असतं का, कुठं तरी माघार घेतली पाहिजे. यालाही लाज वाटली. हा म्हणतो अगं झाली माझ्याकडनं चूक, होऊ दे. मी म्हटलं तुला जा माहेरी, तसं मी म्हणतो चल घरी, ती म्हणते चला घरी. आले दोघं रेल्वे स्टेशनहून घरी. महाराज सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वम सुजातो इंद्रे निग्रह सत्पात्रे दानम्रती. या 13 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. पण आयएमपी वाक्य, या 13 गोष्टीपैकी सर्वात दुर्लभ गोष्ट कोणती असेल
तर मनुष्य जन्म प्राप्त होणार दादा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव मला नरदेह दुर्लभ जाणारे वासुदेव वासुदेव मला वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव मला वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव मला रामाचे दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव मला रामाचे दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव मला तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणाले वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एकदा पडलेल्या झाडाचं पान किंवा फळ पुन्हा झाडाला लागत नाही. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, मिले ना बारंबार. फल गिरे तरोवर से फिरना लागेडा. दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रहित ऐतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया दुर्लभ मानुषो देव. अतिशय दुर्लभ आहे महाराज. एक एक श्वास जात है तीन लोक का मोल. कहना था सो कह दिया अब क्या बजा उढोल. अतिशय दुर्लभ आहे हो. माझी विनंती. अहो स्वर्गातले देव सुद्धा या नरद्याची अपेक्षा करतात. स्वर्गातल्या देवांना सुद्धा हा नरद्या दुर्लभ आहे मंडळी. स्वर्गीते अमर स्वर्गीते अमर स्वर्गीते अमर इतिताती देवा स्वर्गीते अमर स्वर्गीते स्वर्गातल्या देवांना सुद्धा दुर्लभ असणारा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे ना. पण त्याही पेक्षा आनंदाची महत्वाची गोष्ट आहे तो सफल होणं, त्याची सार्थकता होणं. अधोरेखित करा हे शब्द बरं का. मनुष्य जन्म मिळाला तो सफलच झाला नाही, त्याची सार्थकताच झाली नाही तर मिळून काय फायदा. ज्याप्रमाणे योगापेक्षा क्षेम होणं महत्वाचं आहे. पैसा मिळवणं हा योग आहे, पण तो धर्म कार्यासाठी परमार्थ समाज कार्यासाठी खर्च करणं त्या पैशाचा क्षेम आहे. लग्न करणं योग आहे, पण जीवनभर पती पत्नी एक मतानं राहणं त्याचा क्षेम आहे. तसं मनुष्य जन्म प्राप्त होणं हा योग आहे, पण तो सफल होणं त्याची सार्थकता होणं हा त्याचा क्षेम आहे. क्षेम झाला पाहिजे. गोड विचार ऐकण्यात आला.
लौकिकदृष्ट्या एखाद्या व्यक्तीचं जीवन खूप मोठं असेल, खूप श्रीमंती असेल, खूप ऐश्वर्य असेल, पण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमार्थ नसेल, भक्ती नसेल, दान नसेल, धर्म नसेल, काय करतात त्या ऐश्वर्याला? मी धिक्कार देत नाही, ज्ञानोबाराय सांगतात, माझी या भक्ती वीणा, माझी या भक्ती वीणा जडोते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नसेल, सेवा नसेल, दान नसेल, धर्म नसेल, परमार्थ नसेल, ते जीवन आणि या पृथ्वी तलावरती असलेल्या दगड्यामध्ये काही फरक नाही. पंची पंख बिना हस्तिदंत बिना नारी पुरुष बिना. विडाला विडाला पक्षाला पंख नसतील तर पक्षाला शोभा नाहीये, हत्तीला ती दंत नसतील तर हत्तीला शोभा नाहीये. तसं या जीवनामध्ये सर्व काही ऐश्वर्य असेल, भक्ती नसेल, सेवा नसेल, दान नसेल, परमार्थ नसेल, शून्य जीवन आहे दादा. भजन बिना जल जइयो, भजन बिना जल जइयो, जल जइयो, भजन बिना जल जइयो. मंदिर सुना एक दीप बिना, मंदिर सुना एक दीप बिना, दीप सुना एक ज्योत बिना, भजन बिना जल जइयो, भजन बिना जल जइयो, भजन बिना जल जइयो, भजन बिना जल जइयो. मंदिर सुना एक दीप बिना, दीप सुना एक ज्योत बिना, भजन बिना. मंदिर आहे आपल्या गावामध्ये, गोड मंदिर आहे, पण या मंदिरामध्ये रोज दिवा लागला नाही ना, या मंदिराला शोभा नाहीये. दिवा आहे हो, त्या दिव्यामध्ये वात नसेल ना, त्या दिव्याला शोभा नाही. तसं या जीवनामध्ये सर्व काही ऐश्वर्य असेल, भक्ती, सेवा, दान, परमार्थ नसेल, या जीवनाला अर्थ नाही. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेणे वाया गेली, नाक नाही तेणे वाया गेली. काय करावे ती 32 लक्षणे, नाक नाही तेणे वाया गेली, नाक नाही तेणे वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे. स्त्रियांच्या अंगी 32 गुण असतात, पण त्या गुणांना शोभा कधी असते? नाक व्यवस्थित असेल तर. नाक नसेल तर काय करतात त्या गुणांना? जुनी मंडळी बहुतांश इथं सध्या तो कार्यक्रम चालू होणार आहे, आता पौष महिना चालू आहे ना, सध्या तो कार्यक्रम चालू होईल पाहण्याचा. जुने लोक, तुम्ही मुलगी पाहायला गेल्यानंतर अगोदर काय बघतात? आता काही पाहत नाही बरं का, आता काही नाही पाहत, एवढा विचार नाही करत. पण पूर्वी पाय बघायचे, नाक बघायचे, कारण नाक हे सौंदर्याचं साधन आहे. जुने कीर्तनकार मंडळी आपले मुरलीधर काका गोड विनोद सांगायचे मार्मिक. या प्रमाणावरती काका सांगायचे, एका स्त्रीला नाक नव्हतं म्हणे, ही नाकाची जागा आहे. काका म्हणायचे नाक नव्हतं, कमीपणा वाटायचा, लाज वाटायची, महिला चिडवायच्या. एक दिवस पतीला नको ते बोलली महाराज. आता या रागाच्या भरामध्ये आपल्याला काय बोलते याचा नेम नाही. बाजारामधून चंदू बाबा, बाजारामधून एखादी वस्तू जर आणायची राहून गेली, यांनी सांगितलेली, पिशवी रिकामी केल्यानंतर जर ती घरी दिसली नाही तर ह्या भावाने या रागाच्या भरामध्ये काय बोलतील आपल्याला सांगता येत नाही. तुम्हाला की नाही? कोण बोलला अक्कलनी? नको ते बोलल्यानंतर त्यालाही राग आला महाराज. अकोल्यासारखं शहर जवळच, या जगामध्ये काय भेटत नाही हो, सर्व वस्तू भेटतात. एक प्लॅस्टिक, एका कटलरीच्या दुकानामध्ये जातोय, एक प्लॅस्टिकचं नाक घेऊन येतोय, घरी आणल्यानंतर पत्नीच्या नाकावरती ठेवतोय, दृष्टांत पुरतं बसवलं जातंय, सौंदर्यामध्ये भर पडते, सौंदर्य खुलून दिसतंय, आनंद होतो महाराज. 1 महिना त्याची पत्नी घरामध्ये राहते, तर नकली ते नकलीच. खरं तर एखादा इंद्रिय, एखादा अवयव जेव्हा कमी होतो ना, तेव्हा भगवंतानं दिलेल्या या नरदेहाचं महत्व करतो, तोपर्यंत करत नाही. तरुण मंडळी, एकांतामध्ये बसा
आणि चिंतन करा. खूप उपकार आहे हो देवाचे, उपकार मानले पाहिजे त्याचे, की कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटेतूनही त्यानं आम्हाला सुरक्षित ठेवलं. हे त्याचे उपकार आहे, मानायला कधी विसरायचं नाही दादा. देवाचे उपकार मानले पाहिजे. कमीपणा वाटायचा, ते प्लास्टिकचं नाक आणलं त्यांनी, बसवलं, दृष्टांतापुरतं बसवल्या जायचं, सौंदर्यामध्ये भर पडते. शेवटी नकली तर नकलीच. 1 महिना त्याची पत्नी घरामध्ये राहते, 1 महिन्यानंतर त्याची पत्नी घराच्या बाहेर पडते. बरं बाहेर जाते तर जाते नेमकी बाजारात जाते. बरं बाजारात जाते तर जाते नेमकी वाढलेल्या मिरच्याच्या गल्लीत जाते. हे गरज आहे का? बरं हिचा जाण्याचा घात आणि मिरच्या संपल्यानंतर मिरचीवाल्याचं पोतं झटकण्याचा घात एकच झाला. जसं पोतं झटकल्यानंतर जशी शिंक आली, शिंक आल्यानंतर जसं नाक सटकलं, ते कोणत्या पोत्यामध्ये गेलं अजून सापडलं नाही. ज्याला सापडलं असेल त्याला विनेकराच्या खिशातले 1000 रुपये, माझ्या खिशातले का नाही. एक ठिकाणी असं बोललो, काही नाव ठेवलेली स्त्री आणून दाखवा आणि 500 रुपये घेऊन जा. आता काही नाव स्त्रियांमध्ये कधी नसतं, पण घरी झोपलेल्या म्हाताऱ्यानं ऐकलं. कीर्तन झाल्यानंतर म्हातारीला सोबत आणलं, 4-5 लोक आणले. मला सांगितलं, महाराज या म्हातारीचं नाव काही आहे, द्या 500 रुपये. तेव्हा मी माझ्या जवळचेच गेले, पण तेव्हापासून विचार केला, आपले जाण्यापेक्षा इतरांचे गेलेले बरे बाबा. विठाला विठाला. जीवन सफल करायचं असेल एक तर देशाची सेवा करावी लागते, एक तर समाजाची सेवा करावी लागते, एक तर धर्माची सेवा करावी लागते, नाही तर भगवंताची तरी भक्ती करावी लागते. लहू बिखरा पड़ा है शहीदों का हर कदम पे, लहू बिखरा पड़ा है शहीदों का हर कदम पे, खुद मीट जाते हैं लेकिन आच नहीं आने देते अपने वतन पे. देशासाठी जीवन समर्पित करावं लागतं. इतिहास त्याचाच घडतोय दादा. एक गोड विचार सांगेल तरुण मंडळी, माझा विचार जाताना सोबत घेऊन जाल, अतिशय गोड असेल. इतिहास जन्माचा घडत नाही दादा, इतिहास मरणाचाही घडत नाही बरं का. इतिहास जन्माचा घडत नाही, इतिहास मरणाचा घडत नाही, इतिहास चांगलं जीवन जगण्याचा घडतो महाराज. विडाला विडाला बाबा. एक व्हॉट्सअप मध्ये खोड गोड वाक्य आलं होतं. बसताना असं बसलं पाहिजे की 10 माणसं जवळ आली पाहिजे, चालताना असं चाललं पाहिजे की ज्याला दिसेल त्यांना रामराम घातला पाहिजे, पण शेवट असा झाला पाहिजे ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा घडल्या पाहिजे. नेहमी तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून वाक्य ऐकतायत, वाचतायत दादा, तर त्याचा अर्थ खूप छान असतो बरं का. इतिहास घडवायचा असं वाटत असेल तर एक तर देशाची सेवा करावी लागेल, नाही तर धर्माची तरी सेवा करावी लागेल. समाज कोणाकरताही रडत नाही, इतिहास कोणाचाही बनत नाही दादा. जी व्यक्ती देव देश धर्माचा विचार करते ना, इतिहास त्याच्याच कार्याची नोंद घेतो, समाज त्याच्याकरताच रडतो. विडल विडल. जीवन सफल करायचं असेल तर मला भक्तीचा नामचिंतनाचा मुद्दा पुढे न्यायचा आहे. जीवन सफल करायचं असेल तर नामचिंतनाशिवाय पर्यायच नाहीच करा. कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलवतत हरी कीर्तनात, कलियुगा माझी करावे कीर्तन. बाकीची साधनं आहेत ना, योगाची यागाची तपाची साधनं आहेत, पण महाराज सांगता नका जाऊ अडर नाही. भक्तिपंत बहु सोपा, सर्वात खात्रीचं साधन बरं का तरुण मंडळी, सर्वात हमीचं साधन, सर्वात महत्वाचं साधन या कलियुगामध्ये कोणतं असेल ते भगवंताचं नामचिंतन आहे. महाराज सांगतात योग याग विधी नका जाऊ आडराणे, सर्वात कठीण साधन आहे भक्तिपंत बहुसोबा, सर्वात सोपं साधन आहे. महाराज रामकृष्ण हरी म्हणायला, विठ्ठल म्हणायला काही कष्ट लागतात का? आणि खात्रीचं साधन आहे. आमचे गुलेबाबा सांगतात हमीचं साधन आहे, प्रभावी साधन आहे नामचिंतन. मला असं वाटतं तोच विचार अंतःकरणामध्ये ठेवून डोळ्यापुढे ठेवून इथल्या कार्यकारी मंडळीने भगवंताच्या नामजपाचा महोत्सव या ठिकाणी आयोजित केला जाता की नामचिंतन कलियुगामध्ये प्रभावी साधन आहे. डोळे झाकून विश्वास ठेवा भगवंताच्या नामावरती. फल देण्यासाठी महाराज कोणाचा आधार नामचिंतनाला घ्यावा लागत नाही, ही विशेषता आहे नामचिंतनाची. विडल ठेला. एक वाक्य सांगतो आणखी पुन्हा, गोड छान वाक्य. मुखातून गेलेला राम, ऐकताय ना, मुखातून गेलेला राम आणि निष्काम केलेलं काम कधी वाया जात नाही. विडल विडल. ओ एकट्या नामचिंतनामध्ये 2 फायदे आहेत, कुठल्या साधनामध्ये 2 फायदे नाहीत. एकट्या नामचिंतनामध्ये 2 फायदे आहेत. एक पापाचा नाश नामचिंतन करतं आणि एक पुण्याची प्राप्ती करून देतं. सोपं सुद्धा आहे. नामसंकीर्तन जडतील पापे
सर्वात सोपं साधन आहे आणि पापाचा नाश करते. पापाचा नाश करतं नामचिंतन. एक फायदा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, टाळी वाजवा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे एकट्या भगवंताच्या नामामध्ये दोन फायदे महाराज. एक पापाचा नाश करतो हो आणि पुण्याचीही प्राप्ती करून देतो. तुमच्या परिचयातली प्रमाणित महाराज. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंतापेक्षा भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे महाराज कलियुगामध्ये. म्हणजे प्रभू रामचंद्रांपेक्षा प्रभू रामचंद्रांचं नाम श्रेष्ठ आहे. पटवून देतो तुम्हाला. भगवंतापेक्षा भगवंताचं नाम कसं श्रेष्ठ आहे. ते हनुमंतराय समुद्राच्या किनाऱ्यावरती भगवंताचा नाम जप करते. श्रीराम जय राम जय जय राम नाम जप चालू आहे हनुमंतरायांचा. पाठीमागे प्रभू रामचंद्र उभे आहेत. प्रभू रामचंद्र हनुमंता म्हणता, हनुमंता मी जवळ नसताना माझं नामचिंतन करणं योग्य बाबा. मी जवळ नसताना, पण मी जवळ आहे ना, तरी माझं नामचिंतन महत्वाचं वाटतंय. म्हणजे माझ्यापेक्षा माझं नामचिंतन महत्वाचं आहे. हनुमंतराय म्हणता, देवा खरं सांगू का, तुमच्यापेक्षा तुमचं नाम महत्वाचं आहे. तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठं आहे. प्रभू रामचंद्र म्हणता, माझ्यापेक्षा माझं नाम मोठं आहे, पटवून द्या. हनुमंतराय प्रभू रामचंद्रांना पटवून देतात. प्रभू रामचंद्र हनुमंतराय म्हणता, देवा तुम्ही अयोध्येचे राजे. हो हनुमंत, मी अयोध्येचा राजा. म्हणजे तुमच्यामध्ये शक्ती आहे ती अयोध्येचा उद्धार करण्याची. तुम्ही फक्त अयोध्येचा उद्धार करू शकता देवा. पण देवा तुमचं नाम हे त्रैलोक्याचा उद्धार करतं. बोला कोण मोठं आहे. म्हणजे भगवंतापेक्षा भगवंताचं नाम मोठं आहे महाराज, श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून त्या हनुमंतरायांचा आणि बिभीषणाचा संवाद आहे. त्या संवादामध्ये एक गोड भजन आहे. हनुमंतराय म्हणता बिभीषणाला, मला कीर्ती नको, मला मान नको, मला पैसा नको. गोड भजन आहे. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. डाळी डाळी. Bye.
गोड संवाद आहे महाराज हनुमंतराचा आणि बिभीषणाचा. मला भगवंताच्या नामाचा रसच पाहिजे की ज्यामधून सुखाची आणि समाधानाची प्राप्ती होते. सध्या प्रदीप मिश्रांची फार कृपा आहे महाराज समाजावरती, की अंधारामध्ये असलेले भगवान शंकराची मंदिरं प्रकाश जोतामध्ये आली महाराज त्यांच्यामुळे. बरोबर का? तुमच्याकडे नाहीये का? आमचा नंबर तर लागतच नाही. 4 वाजेपासून एका गावामध्ये 2-2, 3-3 मंदिरं झाली महाराज. खरं तर त्यांना मानलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे की संघटन करण्याचं काम, लोकांमध्ये धर्मजागृती करण्याचं काम अलौकिक कार्य त्या व्यक्तीने केलं महाराज. कौतुक केलंच पाहिजे. आज सुद्धा बरं का भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे. तुम्ही भगवान शंकराची फार मोठ्या प्रमाणात उपासना करतायत. आज सुद्धा भगवान शंकर कैलासामध्ये एकांतामध्ये राहून त्यांचं आवडतं दैवत कोण? प्रभू रामचंद्रांच्या नामाचं जप करतात. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव राम पूजे सदाशिव. राम पूजे सदाशिव. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव राम पूजे शिव. राम पूजे सदाशिव. आज सुद्धा एकांतामध्ये राहून भगवान शंकर त्यांचं आवडतं दैवत प्रभू रामचंद्रांच्या नामाचा जप करतायत. हो, समुद्र मंथनाचा प्रसंग आहे, ऐकताय बरं का. हलाहल नावाचं विष बाहेर पडलं सुरुवातीला. कोणी त्याचा स्वीकार करत नव्हतं. आता विष ते मारकच, त्याचा प्रभाव ते दाखवणारच. कोणी त्याचा स्वीकार करत नव्हतं. भगवान शंकराने त्याचा स्वीकार केला. प्राशन केल्यानंतर महाराज अंगामध्ये दाह व्हायला लागला भगवान शंकरांच्या. दाह शांत कसा होईल? नीट ऐका. दाह शांत कसा होईल म्हणून भगवान शंकरांनी गंगा मस्तकावरती धारण केली. कारण गंगा ही शीतल आहे, तरी अंगातला दाह शांत झाला नाही. चंद्र शीतल आहे म्हणून चंद्र मस्तकावरती घेतला भगवान शंकरांनी, तरी अंगातला दाह शांत झाला नाही. शेवटचा पर्याय भगवान शंकरांनी निवडला. त्यांचं आवडतं दैवत प्रभू रामचंद्रांच्या नामाचा राम हे 2 अक्षर कंठामध्ये धारण केली. क्षणामध्ये अंगातला दाह शांत झाला. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. मी सांगितलं, मुखातून गेलेला राम, निष्काम केलेलं काम कधी वाया जाणार नाही. तुकाराम म्हणता एवढं नामचिंतनाचं महत्व सर्वजण सांगतायत, तरी समाज नामचिंतन का करत नाही? कोण दमायसी यांची पोटी येले शेवटी कोण कामा. कोरोनाच्या कालावधीमध्ये कळालं आपली कोण आणि परके कोण. फार मोठे भागवताचार्य राजेश्वरानंदांचे गोड वचन आहे महाराज. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक. अर्धांगिनी बढ़ेगी तो केवल मकान तक. परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक. बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदान तक. पुढचा ऐका ना, पुढचं किती गोड आहे हो, किती छान आहे. इससे तो आगे भजन ही है साथी. हरि के भजन बिना अकेला रहेगा. इससे तो आगे भजन ही है साथी. हरि के भजन बिना अकेला रहेगा. इससे तो आगे. तुम्ही केलेला परमार्थ, तुम्ही केलेलं दान, तुम्ही केलेली देश सेवा, समाज सेवा शेवटच्या क्षणाला तुमच्या सोबत येणार आहे. तुसिंह बाबा म्हणायचे आमचे, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. सोडविला यमापासूनिया, सोडविला यमापासूनिया, सोडविला यमापासूनिया, सोडविला
लागेल कामा सोड विलय मापास. मी तुम्हाला संसार सोडायला लावत नाही. सुखे करावा संसार, चांगले बंगले बांधा, गाड्या घ्या बर का, छान छान गाड्या घ्या, 1-1 किलो सोनं असू द्या आपल्याजवळ, असू द्या काय आलं काही करायची. हा मी संसार सोडायला लावत नाही महाराज. पण अलिप्त कमळ जळी जैसे महाराज. संसार करत असताना परमार्थाची, देश सेवा, समाजसेवेची सुद्धा जाणीव जीवनामध्ये असली पाहिजे. मग समाज का विचार करते? तुकोबारा म्हणतात का समाज विचार करत नाही याचा. खरं तर विचारा वाचून नपविजय समाधान. विचार नसेल तर समाधानाची प्राप्ती होत नाही. का समाज विचार करत नाही? वास्तविक पाहता मनुष्य जीवन हे विचार प्रधान जीवन आहे. 3 प्रकार पडतात. 84 लक्ष होणे 3 प्रकार पडतात. काही जीव हे कर्मप्रधान आहेत, काही जीव हे भोग प्रधान आहेत आणि काही जीव हे विचार प्रधान आहेत. साधू संतांचं जीवन, ज्यांचे फोटो तुम्ही लावलेले आहेत ना, प्रतिमा लावलेल्या आहेत, साधू संतांचं जीवन हे कर्मप्रधान जीवन आहे. साधूने ज्ञानपूर्व कालातही कर्म केलं पाहिजे आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कर्म करत राहिलं पाहिजे. का? समाजासाठी. नीट आहे का? समाज साधूकडे पाहून वागतो. माझं वाक्य तुम्हाला कळत असेल. समाज साधूकडे पाहून वागतो. घरातील मुलं आई वडिलांकडे पाहून वागतात आणि शाळेतील मुलं गुरुजीकडे पाहून वागतात. एक साधू बिघडला, एक पिढी बर्बाद होते. राम रहीम नावाची व्यक्ती हरियाणामधली, संत पदाचा वावनला, डोंगीपणा केला जीवनामध्ये चुकली व्यक्ती महाराज. त्याच्यावरती श्रद्धा ठेवणाऱ्या हरियाणातल्या लाखो लोकांची परमार्थावरती श्रद्धा कमी झाली. खरंच स्वाभिमान आहे आपल्याला की नतुसिंग बाबा, मोठे बाबा, वासुदेव बाबा, सखाराम बाबा सारखे संत, बोधे बाबा सारखे संत आम्हाला मिळाले की समाजाला वेळोवेळी जागवण्याचं काम अविरतपणे या वारकरी संप्रदायामध्ये या संतांनी केलं. काय मागितलं भारत तुमच्याकडनं? या साधू संतांनी काहीच नाही. निरपेक्ष भावनेने समाजाला जागवण्याचं काम अविरतपणे वारकरी संतांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये केलं महाराज. याची जाणीव असलीच पाहिजे. स्वाभिमान असला पाहिजे आम्हाला आमच्या वारकरी संतांचा. समाज साधूकडे पाहून वागतोय. साधूचं जीवन हे कर्मप्रधान आहे. पशु पक्ष्यांचं जीवन हे भोगप्रधान आहे. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिती. आणि तुमचं आमचं जीवन हे विचार प्रधान जीवन आहे. नीट ऐकताय आपण. मनुष्य जीवन हे विचार प्रधान जीवन आहे. मनुष्यानं वेळोवेळी विचार केला पाहिजे. आपुला आपण करावा विचार, प्रसन्नते सार मनगोई, एवणी नरदेह विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गे. विचारामुळे लाभाची प्राप्ती होते. लाभ विचाराचे पोटे. मरणा हाती सुटली काय विचार या निश्चय. संसार सोडता येतो तो विचारामुळेच महाराज. म्हणून विचार जीवनामध्ये असला पाहिजे. अगोदर विचार करावा, नंतरच पाऊल टाकावं. ती व्यक्ती यशस्वी होते महाराज, यशापर्यंत पोहोचते. विचार असला पाहिजे महाराज. काही गोष्टींचा विचार जीवनामध्ये नसता. खरं तर गुरु करताना विचार सांगितलाय बरं का. महिला मंडळ ऐक, गुरु करताना विचार सांगितलाय. तुम्ही कोणाच्या मागे लागताय? गुरु करताना विचार सांगितले आहेत. कसं बोलावं त्याचा विचार सांगितलाय बरं का तरुण मंडळी. आणि पत्नी कशी करावी त्याचा विचार सांगितलाय. तो कालाच्या ओघामध्ये मी सांगत नाही, न सांगितलेला बरा. काय घडलेलं आहे, 9 वर्षापूर्वी आमच्या परिसरामध्ये, मुक्तानगर परिसरामध्ये 60 एकर जमीन आहे. 58-60 एकर. 9-10 मुली पाहिल्या. त्याला म्हटलं असं करू नको, लोकांची लेकरं एवढी पाहू नको. जी मुलगी आवडेल तिच्याबरोबर लग्न कर, संसार कर. वय वाढत चाललं. तू आता नापसंत करतोय, पुढे तुला नापसंत करतील. असं करू नको, नाहीतर पुढे भविष्यामध्ये असं होईल लक्झरीच्या नादामध्ये यष्ट बी चालले जातात. ज्यांना कळाल त्यांना धन्यवाद, बाकीचे आराम करा. पत्नी करताना विचार सांगितलाय, तो विचार सांगत नाही. अरे का हा बाबा शिराणा भाऊ इतका लेट रे. बोलताना विचार सांगितले कसं बोलावं. माता मौल्यांना, आई वडिलांना सांगतो बरं का. घराघरामध्ये जी भांडणं होत आहेत ना, समाजामध्ये जी भांडणं होत आहेत, चौकामध्ये जी भांडणं होत आहेत ना, ती केवळ आणि केवळ शब्दांमुळे, बोलण्यामुळे. मनुष्य शस्त्राचा घाव विसरतो, शब्दांचा घाव विसरत नाही बरं का. ज्ञानोबारा म्हणतं कसं बोलणं असावं. साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तरुण मंडळींना विनंती करेल, जिभेच्या माधुर्याने आणि स्वभावातल्या गोडीने माणसं आपली करता येतात. ज्याला मोठं बनायचं असेल त्याला. विडाला विडाला हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं ना, ते गोड शब्दांच्या द्वाराच, कौतुकाच्या द्वाराच उभं केलं दादा हिंदवी स्वराज्य.
जिभेच्या माधुर्याने स्वभावातल्या गोडीने माणसं आपली करता येतात. गोड बोलणं असावं, चांगलं बोलणं असावं महाराज, विचारपूर्वक बोलणं असावं. काही काही माणसं निवेदन देतात, तर आमचे माधव दादा व्यवस्थित निवेदन देतात, आभार प्रदर्शन चांगले करतात. पण काही काहींना काही जमत नाही आभार प्रदर्शन करणं. एक जण आला, माईक घेतला, हरिभक्त पारायण भानुदास महाराज आपल्या गावामध्ये आले, अतिशय सुंदर कीर्तन महाराजांनी केलं. त्याबद्दल ग्रामस्थ मंडळीच्या वतीने महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली. हे काही सोपं नाही बरं का निवेदन देणं सुद्धा. कुठला शब्द कधी निघून जाईल सांगता येत नाही. बोलताना विचार सांगितला आहे आणि गुरु करताना विचार सांगितला. ऐका, गुरु करताना विचार सांगितला महाराज, कोणाच्याही नादी लागायचं बरं, कोणाच्याही स्वाधीन जीवन समर्पित करायचं नाही दादा. महिला मंडळींना विचारतो, बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्ही मेथीची जोडी लगे उचलून आणतात का? तुम्ही जातच नाही. सर्व आमच्याकडे दिलंय म्हणा. मेथीची जोडी लगे उचलत नाही तुम्ही. 10 रुपयाची असते. ती कुठं सुकली आहे का, कुठं लागलेली आहे का, कुठं वाढलेली आहे का बघतात. पुरुष मंडळी कुंभाराकडे गेल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 200 रुपयाचा मातीचा माठ असतो, लगे उचलत नाही तुम्ही, त्याला वाजवून पाहतात. 10 रुपयाची मेथीची जोडी तुम्ही तपासून आणतायत, 200 रुपयाचा मातीचा माठ तुम्ही वाजवून आणतायत. मग ज्याच्या स्वाधीन जीवन करायचं तो गुरु तपासला नाही पाहिजे? त्यांचं आचरण काय असेल, त्यांचे विचार असेल, तपासला नाही पाहिजे? मेथीची जोडी खराब झाली तर 10 रुपयाचं नुकसान होईल. मातीचा माठ फुटला तर 200 रुपयाचं नुकसान होईल. पण नको त्या गुरुच्या स्वाधीन जीवन गेलं ना, अख्ख्या जीवनाचा नाश होईल. करावा लागेल. काही गोष्टींचा विचार कधी करायचा नाही. नकारात्मक विचारसरणी जीवनामध्ये नसावी. या जगामध्ये पूजा होते ना, ती चांगला विचार देणाऱ्या माणसांची पूजा होते. 150 वर्ष झाले स्वामी विवेकानंदांची पूजा होते. उठा, जागे व्हा, लक्ष्य प्राप्तीपर्यंत थांबू नका. आजही त्यांची या विचारांमुळे पूजा होते. 750 450 वर्ष झाले ज्ञानोबा तुकोबांना. आज सुद्धा समाज पूजा करतोय का? समाजाच्या उद्धाराचे विचार समाजापर्यंत पोहोचवले जातात. या जगामध्ये मंदिरं राम प्रभूच बांधतात, रावणाचं कोणी बांधत नाही. या जगामध्ये पूजा होते ना, ती चांगल्या विचार देणाऱ्या माणसाची. जुन्या लोकांना विनंती असेल, तरुणांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगले विचार, नकारात्मक विचारसरणी जीवनामध्ये नसावी. काही गोष्टींचा विचार एकदा तरी केला पाहिजे. केळीवेळीतल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्याने अंतःकरणापासून या देशाचा विचार एकदा तरी केला पाहिजे. या देशासारखा सुंदर देश नाहीये महाराज. हजारो वर्षाची परंपरा या देशाला लाभली आहेत. विविध जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने या देशामध्ये राहतात. जगाला समतेचा, शांतीचा संदेश देणारा साधू संतांचा हा देश आहे. अनेक नररत्नांना जन्माला घालणारा हाच देश आहे. अनेक शोध याच देशाने जगाला गेलेले आहे. त्याला या देशासारखा सुंदर देश जगाच्या पाठीवर कोणता नाहीये. गावातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्याला विनंती असेल, या देशाचा विचार केला पाहिजे. युक्रेनचा आणि रशियाचा युद्ध बघा तुम्ही. युक्रेन मधल्या अनेक लोकांना देश सोडावा लागला, पण त्यांचं भाग्य एक चांगलं की शेजार पाजारी चांगले देश होते म्हणून त्यांचा स्वीकार केला. आपल्या शेजारी कोण आहे? पाकिस्तान, बांगलादेश, हिंदी महासागर, चीन. कोण स्वीकार करे? या देशाचा विचार झाला पाहिजे दादा, अंतःकरणापासून केला पाहिजे या देशात. म्हणून जुन्या लोकांना विनंती असेल, लहान छोटी मुलं घरामध्ये असतील, आजी बरं का, एक विनंती आहे, या देशाच्या चालीरीती, या देशाचं खानपान, या देशाची वेशभूषा, या देशाचं तत्वज्ञान आता या उगवत्या पिढीच्या हातामध्ये देणं ही तुमची जबाबदारी आहे. देशाचा विचार झाला पाहिजे, धर्माचा विचार झाला पाहिजे. 42 दिवस सुलतानी सत्तेच्या यातना सहन केल्या. बोकड शिलावी, अंगावरची साल शिली दादा. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये संभाजीराजाच्या मस्तकाची गुढी उभी केल्या जाते. गावातल्या तरुणाला विनंती असेल, देव देश धर्माचा विचार अंतःकरणापासून झालाच पाहिजे. संस्कृतीचा विचार झाला पाहिजे. भारतीय नारीचा शृंगार जे शिकवतो ना ताई, ते पाश्चात्य नारीचा शृंगार शिकवत नाही. फॅशनचा विचार, व्यसनाचा विचार झालाच पाहिजे. निर्व्यसनी युवक वर्ग या राष्ट्राचा आधार स्तंभ आहे. संतवीर बंडाता त्यांचं गोड वाक्य महाराज, निर्व्यसनी युवक वर्ग या राष्ट्राचा आधार स्तंभ, याचा विचार झालाच पाहिजे. राम जन्मभूमीचा विचार 22 तारखेला झालाच पाहिजे दादा. प्रत्येक घराघरातून राम जन्मोत्सव साजरा झाला पाहिजे. आपण अयोध्येला जाऊ शकत नाही, पण केळी वेळी अयोध्या केल्याशिवाय राहणार नाही, याचा विचार झालाच पाहिजे. गुढ्या असतील, तोरण असतील, दिवे असतील महाराज, प्रत्येक घराने या राम जन्मोत्सवामध्ये सम्मिलित झालं पाहिजे, याचा विचार झाला पाहिजे. रक्तरंजित इतिहास आहे महाराज राम जन्मभूमीचा, साधा इतिहास नाहीये. लोकांना असं वाटतं 1992 मध्ये
बाबरी मस्जिद पाडली तेव्हापासून या इतिहासाला प्रारंभ झाला नाही 1440 पासून या इतिहासाला प्रारंभ झालेला आहे. महमूद शाह 1440 मध्ये या मंदिरावरती आक्रमण करतोय. लव आणि कुशने बांधलेलं हे रामप्रभूचं मंदिर 1440 पासून 550-600 वर्षाचा इतिहास आहे राम जन्मभूमीचा. दादा रक्तरंजित इतिहास आहे, सामान्य नाही. नुसत्या बाबरानंच विचार केला नाही, त्याच्या अगोदरही कित्येक लोक उद्ध्वस्त करण्यासाठी आलेत, पण त्यांच्याकडनं ते शक्य झालं नाही. बाबर आला महाराज 1526 मध्ये इस्लामिक राज्य प्रस्थापित करण्यासाठी मेवाड प्रांतामध्ये येतोय. मेवाडमध्ये पराभूत होतोय बाबर बर का. 3 वेळा पराभव केला जातोय राणा संघाकडनं. बाबरचा हताश होतोय, अवमानित होतोय, निराश होऊन उत्तर प्रदेशामध्ये येतोय. सैन्य अतिशय नाराज असतं, सैन्याला कळत नाही. सैन्याचा उत्साह वाढवण्यासाठी अयोध्येवरती आक्रमण करतोय. अयोध्या जिंकल्या जाते आणि बाबर त्या ठिकाणी आपलं राज्य प्रस्थापित करतोय. त्यावेळेस श्यामानंद नावाचे महागुरु यांच्या ताब्यामध्ये अयोध्या नगरी होती. श्यामानंद अयोध्या नगरी ते सांभाळायचे, मंदिर ते सांभाळायचे महाराज. त्यांचे 2 सिद्ध मुस्लिम समाजाचे 2 शिष्य बनत आहेत. फकीर असतात, एक जलाल शाह आणि दुसऱ्याचं नाव सांगता येत नाही, पण हे दोघंही शिष्य महाराज पण अतिशय कटकारस्थानी असतात महाराज. कटकारस्थान करतायत बरं का. जरी शिष्यत्व ते श्यामानंदांचं स्वीकारतायत ना, तरी सुद्धा आतमध्ये मात्र राम मंदिराविषयी अतिशय घृणा त्यांच्या अंतःकरणामध्ये होती, तिरस्काराची भावना होती. राम मंदिर उद्ध्वस्त झालं पाहिजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये इच्छा होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. त्या दोघही नालायकांनी इतक्या घाण केली बरं का. राम जन्मभूमी परिसरामध्ये मुस्लिमांची प्रेत त्या ठिकाणी पुरण्याचा प्रयत्न केला महाराज दोघांनीही. एवढंच थांबले नाहीत, कब्रस्तान करण्याचा प्रयत्न परिसर केला. एवढ्यावर थांबले नाहीत तर बाबरला सुद्धा मंदिर पाडण्यासाठी प्रवृत्त त्या दोघांनीच केलं महाराज. विडाला विडाला बाबाने तोफांच्या द्वारा मंदिर उद्ध्वस्त केलंय बरं का. अतिशय क्रूर होता महाराज बाबर. खूप प्रतिशोध होतात. धर्म नाहीसा करण्यासाठी, मंदिर पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले महाराज. बाबर नंतर हिमांशी आला. त्याही काळामध्ये महाराज अनेक लढाया झाल्यात, अनेक असं म्हणतात की 76 महायुद्ध झालेत महाराज. 76 महायुद्ध. 4-4.5 लाख लोकांना आपलं जीवन समर्पित करावं लागलंय तरुण मंडळी. याचा विचार प्रत्येक घरातून झाला पाहिजे. अकबर आला, शाहिस्ते खान आला, त्यानंतर औरंगजेबानं कहर केला. 10,000 हिंदूंची हत्या केली आणि त्या ठिकाणी एक विहीर होती. त्या विहिरीवरती, या विहिरीमध्ये महाराज त्यानं ती पूर्ण प्रेत टाकली, एक भिंत बांधली महाराज. अतिशय रक्तरंजित इतिहास आहेत, अंगाला काटे येतील महाराज तुम्ही जर वाचलात. राम जन्मभूमीचा इतिहास वाचलाच पाहिजे, विचार केलाच पाहिजे. येणाऱ्या 22 तारखेला महाराज तो सुवर्ण दिवस आपल्याला आपल्या डोळ्याने पाहता येणार आहे. भाग्यवान आहो आपण. म्हणून प्रत्येकानं, प्रत्येक घरातून एकच आवाज आला पाहिजे. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजे का. ओ भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. ओ भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. श्री राम जय राम जय जय राम. 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 एकच नारा प्रत्येक घरातून आला पाहिजे दादा. एकच नारा. युग राम राज का आ गया, शुभ दिन ये आज का आ गया. हुई जीत सनातन धर्म की, घर घर भगवा लहरा गया. प्रत्येकाने याचा विचार करावा लागेल तुम्हाला महाराज. देव देश आणि धर्माचा विचार करावा लागेल. आता एका गोष्टीचा विचार प्रत्येक क्षणोक्षणाला करावा लागेल. कुठला विचार प्रत्येक क्षणोक्षणाला करावा लागेल त्याचं उत्तर अभंगाच्या प्रथम चरणात. सारा सारा विचार सारा सारा विचार
महाराज सांगता क्षणोक्षणाला एकच विचार करा. कुठला विचार? सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे. भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करण्याचा विचार प्रत्येक क्षणोक्षणाला करायचं बरं का. कारण भगवंताचं नाम हे सार आहे आणि संसार असार आहे. का धारण करायचं? काही प्रमाण सांगतो फायद्याची. का धारण करायचं? अवघे होती लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या. म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. म्हणून नाम धरा कंठी. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचं सार. म्हणून नाम धरा कंठी. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. म्हणून नाम धरा कंठी. भगवंताचं नाम अमृतापेक्षाही गोड आहे. म्हणून नाम धरा कंठी. नाम तुझे घेता देवा होई समाधान. भगवंताचं नाम हे समाधानाची सुखाची आनंदाची प्राप्ती करून देतं. म्हणून नाम धरा कंठी. भगवंताचं नाम हे आनंदाची प्राप्ती करून देत आहे. म्हणून जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से. ऐसा समय निकालो प्रेम करो भगवान से. भगवंताच्या नामाविषयी असेल भगवंताविषयी अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे दादा. कारण नामचिंतन ही एकच प्रभावी साधना या कलियुगामध्ये. नामधरा कंठी विठोबाचे. गोंदवलेकर महाराज होऊन गेले बरं का फलटणच्या जवळ. फार मोठे संत. अखंड रामनामाचं चिंतन त्यांनी केलं. प्रवचन करायचे. प्रवचनातले एक दोन वाक्य सांगतो. गोड वाक्य त्यांची. एखादा प्रापंचिक माणूस त्यांच्या दर्शना करता यायचा ना, ते गोंदवलेकर महाराज काय करायचे, त्याला असं समोर बसवायचे आणि त्याला सांगायचे, बाबा भगवंतानं संसारामध्ये जसं तुला ठेवलं ना तसं समाधानी राहण्याचा प्रयत्न कर. संसारामध्ये समाधान बिघडता कामा नये. आणि त्यांचं पुढचं वाक्य इतकं गोड असायचं, ज्याच्या संसारामध्ये राम नाम आहे ना त्याच्या संसारामध्ये आराम आहे. जीवन जगण्यासाठी श्वास महत्वाचा असतो, तसं भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक श्वासाबरोबर त्याचं नाम महत्वाचं असतं. महाराज तेलाचा नंदादीप तेवत ठेवावा असं वाटत असेल ना तर काय करावं लागतं, सारखा तेलाचा पुरवठा करावा लागतो ना, सारखं तेल टाकावं लागतं. तसं या अंतःकरणामध्ये आनंदरूपी नंदादीप जर कायम तेवत ठेवावा असं वाटत असेल तर नामरूपी तेलाचा सारखा पुरवठा करावा लागतो. भगवंताच्या प्राप्तीचा राजमार्ग कोणता असेल या कलियुगामध्ये, ते फक्त आणि फक्त भगवंताचं नाम. महाराज म्हणून प्रत्येक साधू संतांनी नामचिंतनावरतीच भर दिलेला आहे. महाराज नामचिंतन. तुकडोजी महाराजांची गोड कविता होती जुन्या लोकांना. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. किती गोड शब्द आहेत. प्रभु नाम नित्य गावे. तुकडोजी महाराज म्हणतात, राजाला राजमहालामध्ये जे सुख जे आनंद प्राप्त झाला नाही ना ते मला झोपेमध्ये राहून प्राप्त होतं का. भगवंताच्या नामाचा अखंड जप आमच्या मुखामध्ये सुद्धा नामचिंतन नामधरा कंठी. आमचं असं झालंय, फरशीवरी पडावे स्लॅपकडे पहावे, मनक्यात गॅप व्हावे, या बंगल्यात माझ्या. आमचं असं झालेलं आहे. प्रत्येक साधू संतांनी नामचिंतनावरतीच भर दिलेला आहे. महाराज नामचिंतन प्रभावी साधना आहे. म्हणून महाराज सांगतात, नामधरा कंठी विठोबासी. एक गोड शब्द वापरतात महाराज या अभंगामध्ये, उठाउठी. बरं का 10 मिनिटं राहिलेत. उठाउठी. उठाउठी शब्द वापरतात. उठाउठी म्हणजे लवकरात लवकर, म्हणजे जीवन संपण्याच्या अगोदर, म्हणजे शेवटचा श्वास घेण्याच्या अगोदर. नीट आहे का, शेवटचा श्वास घेण्याच्या अगोदर लवकरात लवकर भगवंताचं नाम कंठामध्ये धारण केलं. बरं का तरुण मंडळी, जीवनातला कुठला श्वास शेवटचा असेल सांगता येत नाही. बरं का, जन्माला येण्याची तारीख लिहिता येते बरं का, त्याच्या मृत्यूची तारीख लिहिता येत नाही. म्हणून प्रत्येक श्वासाला सावध राहिलं पाहिजे. मनुष्य दिवसभरामध्ये 24 तासामध्ये 21,600 श्वास घेतो. किती मोजू नका बरं का, विश्वास ठेवा. बसले तर मिनिटाला 12 श्वास चालतात, चालले तर मिनिटाला 18, झोपले तर मिनिटाला 24, आणि जे माऊस मध्य प्राशन करतात ना त्यांचे मिनिटाला 30 श्वास चालतात. श्वास जपून वापरता आला पाहिजे. श्वासावरती आयुष्य अवलंबून आहे. श्वास संपला जीवन संपलं. म्हणून प्रत्येक श्वासाला सावध राहून
भगवंताचं नाम लवकरात लवकर कंठामध्ये धारण करा, कारण कधी जावं लागेल सांगता येत नाही महाराज. हा, हातातला घात तोंडात जाईल की नाही याची शाश्वती नाही महाराज. म्हणून प्रत्येक श्वासाला सावध राहून उठाउठी भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा. प्रत्येकाला हा मृत्यूलोक सोडावा लागणार आहे. एका प्रवचनकाराने प्रवचनामध्ये असं सांगितलं, या गावातली सगळी लोक मरणार आहे. सगळं गाव प्रवचनाला आलेलं होतं. सगळं गाव रडायला लागलं त्या दिवशी मरणार आहे म्हणून. सगळं गाव रडतंय. पाठीमागे एक मावशी बसलेली होती खुर्चीवर, इथली नाही हो, दृष्टांत झाली बघा, लगेच इथं पाहतात. ती मावशी हसत होती. सगळं गाव रडतंय बाबा ती मावशी असते. प्रवचनकार महाराजांना समजायचं नाही, सगळं गाव मरणार आहे म्हणून रडतंय, ही मावशी का असते. प्रवचन संपलं, महाराज त्या मावशीकडे जातात, मावशी सगळं गाव मरणार आहे म्हणून रडतंय, तू का असते. त्या मावशीने सांगितलं, महाराज तुम्ही सांगितलं या गावातली सगळी लोक मरणार आहे, मी या गावची नाही, मी शेजारच्या गावची म्हणे. गावसे एक दिवस तुलाही जायचंच आहे. येथे नाही उर आले अवतार. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये अमृत पेणारे 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती, तर अमृत तुल्य टी पेणारे किती जातील. जी कल्पना न केलेली बरी. प्रत्येकाला मृत्यूलोक सोडावं लागेल म्हणून महाराज सांगतात ना, राम राम स्मराधी अगोदर भगवंताचं नाम घ्यायचं आणि ते कार्याला प्रारंभ करायचा महाराज. शतम विहाय भोक्तव्यम, सहस्रम स्नानम आचरेत, लक्षम विहाय दातव्यम, कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत. 100 कामं बाजूला सरा, अगोदर स्नान करा, अगोदर जेवण करा. 1000 कामं बाजूला सरा, अगोदर स्नान करा. म्हणजे अगोदर स्नान करा मग जेवण करा असं आहे बरं का. ते लाडू नंतर खायचा. लक्षावधी काम बाजूला सरा, अगोदर दान धर्म करा बरं का. आणि कोट्यावधी काम बाजूला सरा, अगोदर भगवंताचं नामचिंतन करा. विडल विडल. आपल्या इथं विठ्ठल मंत्राचा जप चालू आहे महाराज. का करायचं, 2014-15 मध्ये पुण्यातल्या MIT कॉलेजमध्ये असा रिसर्च केला विठ्ठल नामावरती. 15 ते 20 लोकांना एका खोलीमध्ये एकाग्र चित्ताने बसवण्यात आलं आणि एकाग्र चित्ताने विठ्ठल मंत्राचं जप करायला लागलं. तर जप केल्यानंतर शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं, विजय भटकर साहेब असतील, डॉक्टर अविनाश इमानदार असतील, हार्ट तज्ञ, यांच्या निदर्शनामध्ये असं आलं की विठ्ठल मंत्राच्या माध्यमातून एकाग्र चित्ताने केलं तर का आरूबाबा डोळे बंद करायला लागतात, त्याचं कारण सांगतो. एकाग्र चित्ताने जर विठ्ठल मंत्राचा जप केला तर विज्ञानवाद्यांनी जगापुढे असं ठेवलेलं आहे मीडियाच्या माध्यमातून, एशियन जर्नल ऑफ कॉम्प्लिमेंटरी अल्टरनेटिव्ह मेडिसिन नावाचं आंतरराष्ट्रीय नियतकालिक आहे, त्यामध्येही छापून गेलं की विठ्ठल मंत्राच्या माध्यमातून हृदयाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. इको रेट असेल, पल्स रेट असतील, रक्तदाब व्यवस्थित राहावा असं वाटत असेल, अटॅक येऊ नये असं जर वाटत असेल तर शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, रोज 15 ते 20 मिनिटं एकाग्र चित्ताने विठ्ठल मंत्राचा जप केला पाहिजे की ज्या जपाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा हृदयाला मिळते महाराज. आणि विठ्ठल मंत्राचा आध्यात्मिक फायदा सांगतो. विठ्ठलाचं नाव घेऊन जर टाळी वाजवली, बाबा नेहमी सांगतात का विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना टाळी वाजवायची, तर विठ्ठलाचं नाव घेऊन जर टाळी वाजवली तर हातावरच्या हस्तरेषा बदलतात, नवे नवे पापाचा नाश होतो. महापापे राशी त्यांची झाली होडी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना टाळी वाजवली पाहिजे, हातावरच्या अनिष्ट रेषा बदलतात. चंदू बाबा आपली धनरेषा आहे, माझी व्यवस्थित आहे सध्या, विठ्ठल मंत्र जप करतो मी. पान कशी पाहता लगेच. संपूर्ण जीवनभर काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठल महाराज, सर्व साधनाचं सार आहे. म्हणून भगवंताचं नाम उठाउठी लवकरात लवकर भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा. आणि नाही धारण केलं तर माझं काही जाईल का. त्या दिवशी बाबांनी खूप गोड पिंगळा म्हटला, माझं काय जाणार आहे. म्हणून उठाउठी लवकरात लवकर भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा. अभ्यासक म्हणणे तुकोबारांचा विचार पडतोय, महाराज आम्ही कंठामध्ये भगवंताचं नाम धारण करू, फायदा काय, फायदा फायदा पाहिजे ना.
लोक कुठलंही काम करत असताना अगोदर फायदा बघतात, नंतर ते काम करण्यासाठी प्रवृत्त होतात, फायदा पाहतात. सध्या निवडणूक प्रक्रियेमध्ये खूप बदल झाले, बरोबर ना. पुढे त्या चिठ्ठ्या असायच्या, आता ईव्हीएम मशीन आलं, उमेदवार त्याच्या पुढे त्याचं चिन्ह आणि त्या उमेदवारांच्या खाली जे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांच्या खाली एक बटन असतं, कुठलं, नोटाचं बटन. ते कशासाठी असतं, एखादा उमेदवार जर आवडला नाही ना तर ते नोटाचं बटन दाबतात महाराज. मागे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये मी मतदान केंद्रामध्ये जात असताना समोरची जवळची व्यक्ती मतदान करून येत होती. मी त्या व्यक्तीला विचारलं, दादा मतदान केलं का? म्हणे महाराज मी मतदान केलं. अहो असं काय करता म्हटलं, तुम्ही शाई लावली दिसते तुमच्या बोटाला. म्हणे महाराज मी नोटाचं बटन दाबलं. मग तेव्हा कळलं की नोटाचं बटन असतं का, आपलं मत वाया जाऊ नये म्हणून जो उमेदवाराला द्यायचं आहे तो उमेदवारच लक्षात असला पाहिजे, कारण अनेक उमेदवार असतात ना, मत वाया जाऊ नये म्हणून. म्हटलं दादा तुम्ही तर मतदान केलं. म्हणे महाराज मी नोटाचं बटन दाबलं. म्हटलं काय कारण हो नोटाचं बटन दाबण्याचं? त्या व्यक्तीनं दिलेलं उत्तर खूप गोड आहे, महाराज मी रात्रीपर्यंत वाट पाहिली. नाही कळलं? तुम्ही बी तसं करता असं वाटतंय ना. पण कोणाच्याच नोटा न आल्या म्हणून मी नोटाचं बटन दाबलं, म्हणजे फायदा असला तर मनुष्य प्रवृत्त होतो. महाराज नामचिंतन कंठामध्ये धारण करू, फायदा का फायदा? महाराज म्हणता फायदा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट, भगवंताच्या नामामध्ये खूप ताकद आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. भगवंताच्या नामामध्ये खूप ताकद आहे. आलेली संकट भगवंताच्या नामानं दूर होतात. संकट येत आहे असं नाही, पण त्याची तीव्रता कमी झाल्याशिवाय राहत नाही भगवंताच्या नामाने. महाराजच्या नामचिंतन खूप ताकद आहे, संकट दूर करते नामचिंतन. संप्रदायामध्ये अनेक उदाहरण आहेत. मीराबाईंचं जीवन तुम्ही अभ्यासा, किती संकट आलीत ना मीराबाईंवरती, मारण्यासाठी कितीतरी प्रयोग झाले महाराज, पण आलेल्या संकटाची संकट म्हणून कधी जाणीव झाली नाही मीराबाईंना. विषाचं अमृत झालं, काट्यांची शय्या पुष्पांची शय्या झाली, सापाचा शालिग्राम झाला, केवळ आणि केवळ भगवंताच्या नामचिंतनामुळे. पांडवांवरती किती संकट आलीत हो, कितीतरी संकट आली, पण आलेल्या संकटाची त्यांना जाणीव झाली नाही का, भगवंताचं नामचिंतन त्यांच्या सोबत असावं होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, तुका म्हणे तुझा न पडावा विसर,
भगवंताच्या नामामध्ये खूप ताकद आहे. कसंही घ्या, रागाने घ्या, द्वेषाने घ्या, प्रेमाने घ्या, नक्की भगवंताचे नामचिंतन कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आलेली संकट दूर करण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. आमचे ताराचंद महाराज गोड विचार सांगतात बरं का. सध्या आपलं प्रवास करत असताना अपघात खूप वाढलेले आहेत बरं का. पण प्रवास काळामध्ये प्रवास करत असताना नारायण हरी या मंत्राचा जप करायचा आणि प्रवासाला लागायचं बरं का. तरुण मंडळी, गाडीला किक मारण्याच्या अगोदर किंवा प्रवासाला लागण्याच्या अगोदर नारायण हरी म्हणायचं आणि प्रवासाला लागायचं. कारण नारायण हरी हा मंत्र नारदांचा मंत्र आहे आणि नारदांचा सारखा प्रवास, सारखं भ्रमण चालू आहे. नारदांच्या जीवनामध्ये अपघात नाही. भगवंताचं नाम हे संकट दूर करतंय. कसंही घ्या, संकट दूर करण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. एवढंच नाही, संसारातून तारणारा सुद्धा भगवंताचं नामचिंतनच आहे. कृष्ण कहने से तर जाओगे, पार भव से उतर जाओगे, नाम तुम्हारा तारणहार, नाम तुम्हारा तारणहार, कब तेरा दर्शन होगा, की रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, तुम्हारा तारणहारा। दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है, तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. एक लक्षात ठेवा, भगवंताशिवाय या संसारामध्ये आपलं कोणीच नाही. दादा आनंद झाला तरी देवाला सांगा, दुःख संकट आलं तरी देवाला सांगा. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है, तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. भव से पार उतरना है. अहो म्हणजे संसार समुद्र, या संसारातून पहिल्या तीराला जायचं असेल तर काय करावं लागेल. भव से पार उतरना है, तेरा स्मरण करना होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, नाम तुम्हारा तारणहारा. भगवंताचं नाम हे तारणार आहे दादा, संकट दूर करणार आहे. किती कोटी नामचिंतन केल्यानंतर काय प्राप्त होतं. समर्थ रामदास स्वामींची 1 कोटी आहे. 1 कोटी नामचिंतन केल्यानंतर आरोग्याची प्राप्ती, 2 कोटी केल्यानंतर संपत्ती मिळते, 3 कोटी नामचिंतन केल्यानंतर यश आणि कीर्ती पदरामध्ये पडते, 4 कोटी केल्यानंतर आरोग्याची प्राप्ती होते, 5 कोटी केल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती होते. असे 13 कोटी नामचिंतनाचे फायदे सांगितले आहेत. 13 कोटी नामचिंतन समर्थ रामदास स्वामींच्या जीवनामध्ये घडलं. प्रभू रामचंद्रांची त्यांना भेट झाली. नामचिंतन हे संकट दूर करतं, संसारातून तारणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला एक नियम करावा लागेल. जन्मोन या कुळे वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निसी. अहर्निसी म्हणजे रात्रंदिवस. एक छोटासा प्रयत्न जर तुम्ही भगवंताच्या नामचिंतनाचा केला अहर्निसी, तर सर्वात मोठा फायदा अभंगाच्या शेवटच्या जन्मात. कवन कोटी कुळे ते पुनित, कवन कोटी कुळे ते पुनित, कवन कोटी कुळे ते पुनित, कवन कोटी कुळे ते पुनित. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, दयाच्या
लक्षात ठेवा, संकट दूर करायची असतील, संसारातून तरुण जायचं असेल आणि आपल्या पूर्वजांचाही उद्धार करायचा असेल तर काय करा, भावे गाता गीत विठोबा. श्रद्धेने विश्वासाने भगवंताचं चिंतन कराल, नक्कीच जगाचा बाप खूप दयाळू आहे, कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आलेले संकट भगवान परमात्मा दूर करेल. कधी भावे गाता गीत विठोबा. गावातल्या तरुणांना विनंती असेल, शक्तीच्या बरोबर भक्ती सुद्धा महत्वाची. सशक्त करायचं असेल, महासत्ता बनवायचं असेल, अध्यात्माची जोड, परमार्थाची नामचिंतनाची जोड या गावातल्या प्रत्येक तरुणाला असणं काळाची गरज आहे. समाधानाची, आनंदाची, कोणामध्ये क्लेशाची वाटचाल करून देण्याचा प्रयत्न नामचिंतनाच्या माध्यमातून, परमार्थाच्या माध्यमातून होतो. छत्रपती शिवरायांचं आदर्श जीवन घडलं ना, ते अध्यात्माच्या माध्यमातून, जगद्गुरु तुकोबारांच्या विचारातून. स्वामी विवेकानंदांचं आदर्श जीवन घडलं ते परमार्थाच्या माध्यमातूनच. गावातल्या तरुणांना विनंती असेल, अध्यात्माची जोड जीवनामध्ये असू द्या, नामचिंतन सोबत असू द्या. आलेली संकट दूर करण्याची ताकद आहे, फक्त विश्वास असला पाहिजे. श्रद्धेने, विश्वासाने जर देवाचं चिंतन कराल, जगाचा बाप कृपा करेल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आपण सर्वजण शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताचं चिंतन कराल ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतोय. तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी झालो तर आहे पांडुरंगा. फक्त अर्धा सेकंद आपण प्रभू रामचंद्रांच्या नामाचा जप करूया आणि कीर्तनाला विराम देऊया. कोणी आळस करायचं नाही. हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं चिंतन. श्रीराम